नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आजची बातमी आहे, आजची मोठी खुश खबर। राज्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निवृत्तीनंतर प्रवास भत्ता टीए संदर्भात जी.आर. जाणून घ्या सविस्तर माहिती। या सदरामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणार हा मोठा फायदा। कर्मचाऱ्यांना कोणता फायदा मिळणार आहे, तर कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे फायदा, सेवानिवृत्तीनंतर केव्हा मिळणार हा फायदा, उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर करूया आजच्या मोठ्या खुश खबर बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका। चला तर पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, सदर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट प्रकरणी सेवानिवृत्तीनंतर देखील प्रवास भत्ता मिळतो। या संदर्भात राज्य सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णयाचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे पाहूयात। एक, सामान्य प्रशासन विभाग जी.आर. 20/6/2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी यांना सरकारच्या वतीने न्यायालयीन त्याचबरोबर विभागीय चौकशी करता कामाकरिता करावा लागणाऱ्या प्रवासाकरिता दैनिक भत्ता व प्रवास भत्ता याशिवाय सवलतीच्या दरामध्ये विश्रामगृह उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या दिनांक 18/4/1968 च्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर प्रवास भत्ता अदा करण्याबाबत तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे 3, तसेच वित्त विभागाच्या 19/10/1962 रोजीच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास प्रवास भत्त्याच्या सवलतीची रक्कम संबंधिताच्या कुटुंबांना देण्याच्या प्रवास भत्त्याची तरतूद आहे। याशिवाय वित्त विभागाच्या 28/10/1959 तसेच 22/11/1961 रोजीच्या शासन निर्णयाने देखील निवृत्तीनंतर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता अदा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केले आहेत। हे शासन निर्णय कोणालाही माहित नसल्यामुळे आपण स्पष्ट करत आहोत। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।